पूजा खेडकरचे दिवसेंदिवस प्रॉब्लेम वाढतच जात आहेत, अनेक अडचणी समोर येत आहेत आणि विविध प्रकरणे सुद्धा समोर येत आहेत. अशामध्येच आता त्यांचं प्रशिक्षण रद्द केलेलं आहे आणि आता त्यांना परत मसुरी येथे अकॅडमीमध्ये बोलवलेलं आहे. आणि त्याचसोबत त्यांचा अजून एक पराक्रम समोर आलेला आहे, तो म्हणजे त्यांनी वय सुद्धा कमी दाखवलेलं आहे. 2020 मध्ये त्यांचं वय 30 वर्ष होतं आणि 2023 मध्ये 31 वर्ष दाखवलेलं आहे. म्हणजेच 3 वर्षात त्यांचं वय फक्त एकाच वर्षानं वाढलेलं आहे. ही पण गोष्ट आता समोर आलेली आहे. तर आता मागील काही दिवसापासून तुम्ही पूजा खेडकरचे सगळे अपडेट बघितलेले आहेत. आतापर्यंत काय काय झालेलं आहे याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसेल तर सगळे व्हिडिओ बघू शकता. तर विशेष म्हणजे दररोज काही ना काही अपडेट येत आहेत. आतापर्यंत पूजा खेडकर यांनी एकदा पण मीडिया समोर उत्तर दिले नव्हतं. जेव्हा पण त्यांना एखादा प्रश्न विचारण्यात येत होता तेव्हा त्या फक्त एवढंच सांगायच्या की मी ऑथराइज नाही काही बोलण्यासाठी किंवा मला परमिशन नाही किंवा जी काही माहिती द्यायची आहे ते मी जी कमिटी येणार आहे त्यांच्या समोरच देईल आणि जे काही ते निर्णय घेतील ते तुम्हाला पण मान्य होईल आणि मला पण मान्य असणार आहे. अशा प्रकारचे नेहमी उत्तर देत होत्या. परंतु आज पहिल्यांदा त्यांनी मीडिया समोर उत्तरे दिली बऱ्यापैकी आणि त्यानंतर काही वेळामध्येच त्यांचं प्रशिक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांना परत मसुरी येथे बोलवण्यात आलेलं आहे. तर त्यांनी स्पष्ट अशी उत्तरे दिली आहेत की माझ्या बाबतीत खूप जास्त अफवा पसरवल्या जात आहेत, गैरसमज होत आहेत आणि या गोष्टी खऱ्या नाहीत. एक प्रकारे त्यांनी स्वतःची बाजू मांडलेली आहे आणि जी काही उत्तरे द्यायची ती मी माझ्या कमिटीला देईल आणि त्यांचा जो रिपोर्ट येईल त्यानंतर सगळ्यांनाच माहिती होईल. परंतु मीडियाची मी खूप रिस्पेक्ट करते किंवा मीडिया मेनस्ट्रीम मीडियाच्या मार्फतच सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचत असते. तर तुम्ही पण एखादी गोष्ट येण्याच्या अगोदर ती बरोबर आहे का चूक आहे याची पडताळणी करायला पाहिजे. अशा प्रकारचा सल्ला मीडियाला सुद्धा दिला आणि त्यावर मीडियानी असं विचारलं की तुम्ही काही बोलत नाहीत आणि मग आम्ही माहिती घ्यायची कुठून. तर बऱ्यापैकी आज त्यांनी मीडियाला फेस केलेलं आहे, त्यांची उत्तरे पण दिलेली आहेत आणि मीडियाला बोलून झाल्यानंतर काही वेळामध्येच त्यांची जी ट्रेनिंग चालू होती ती रद्द करण्यात आलेली आहे. जेव्हा त्यांचे काही प्रकरणे समोर आली तेव्हा त्यांची पुण्यावरून वाशिमला बदली करण्यात आली होती आणि आता त्या ठिकाणचं प्रशिक्षण सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे. तर आता सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे की आता नक्की त्यांच्यावर कारवाई काय होणार. आता त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरी येथे पोहोचायचं आहे आणि त्यानंतर त्यांना रिपोर्ट सबमिट करायचा आहे आणि ओव्हरऑल सगळी चौकशी झाल्यानंतर खरंच त्यांचं IAS पद रद्द होऊ शकतं का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अनेक जण आता या प्रकारावर गंभीर झालेले आहेत आणि चक्क या बाबतीत पूजा खेडकर यांचं IAS पद रद्द करा अशा प्रकारच्या मागण्या आता वाढत आहेत. तर या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढच होईल का पूजा खेडकर सविस्तर उत्तर देऊन आणि समितीसमोर आपण बरोबरच आहेत असं सिद्ध करू शकतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा.